न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। स्फोटानंतर मनसेचा एल्गार, प्रशासन नाही तर आम्ही बंद पाडू, तहसीलदारांना खणखणीत इशारा। कोळसेच्या स्फोटाने वाडा पेटला, 2 बळी गेल्यानंतर मनसे मैदानात, अनधिकृत कंपन्यांवर कारवाई करा, नाहीतर मनसे स्टाईलने बंद पाडू, तहसीलदारांना थेट इशारा। काल कोळसे गावात अनधिकृत फटाका कंपनीत स्फोट होऊन 2 कामगार ठार झाले, अनेक जखमी झाले। या पार्श्वभूमीवर आज 22 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाडा तालुका शिष्टमंडळाने तालुकाध्यक्ष कांतिकुमार ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांची भेट घेतली। मनसेचा सवाल स्पष्ट, वाडा तालुक्यात गावोगावी राजरोसपणे सुरू असलेल्या अनधिकृत व धोकादायक कंपन्या प्रशासनाला दिसत नाहीत का? कुठलीही परवानगी नाही, सुरक्षेचे नियम धाब्यावर, तरीही कारखाने बिनधास्त सुरू। 1. या अनधिकृत कंपन्यांमध्ये मोठ्या संख्येने परप्रांतीय कामगार काम करत असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय। 2. कोणतीही शासकीय परवानगी नसताना या कंपन्या सुरू आहेत। 3. कोळसेसारखी दुर्घटना पुन्हा होऊ नये म्हणून तातडीने सर्व अनधिकृत कंपन्या बंद करून मालकांवर फौजदारी कारवाई करा। मनसेने प्रशासनाला खणखणीत इशारा दिलाय, जर प्रशासनाने कारवाई केली नाही तर अशा कंपन्यांची माहिती घेऊन मनसे आपल्या पद्धतीने या कंपन्या बंद पाडेल। यावेळी ज्येष्ठ महाराष्ट्र सैनिक दीपक ठाकरे, ओमकार साळुंखे, विपुल आंबेकर, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष हेमंत जाधव व कोनसई गावातील संतप्त नागरिक उपस्थित होते। 2 बळी गेल्यानंतर आता तरी प्रशासन जागं होणार का, याकडे संपूर्ण वाडा तालुक्याचे लक्ष लागले आहे। इंडिया न्यूज 28 साठी कोऑर्डिनेटर वैभव आळशीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट। काल वाडा तालुक्यामध्ये एक अतिशय दुर्दैवी आणि भयानक अशी घटना घडली। कोणसई गावामध्ये एका कंपनीमध्ये, अनधिकृत कंपनीमध्ये जो स्फोट झाला त्यामध्ये 2 व्यक्ती मरण पावल्या, तसेच 4 गंभीर जखमी झाले। खरं म्हणजे ही घटना हे एक अपयश आहे हे आपल्या यंत्रणेचं, कारण एवढ्या अनधिकृत कंपन्या आज वाडा तालुक्यामध्ये आहेत। आज आम्ही तहसीलदार साहेबांकडे जाऊन तालुका अध्यक्ष माननीय कांतिकुमार ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिलं। त्यांना सांगितलं की वाडा तालुक्यामध्ये जेवढ्या कंपन्या आहेत, एवढ्या अनधिकृत कंपन्या आहेत की ज्यांची गणती कुठेही नाही आहे, ज्या परमिशन घेतलेल्या नाही आहेत, ग्रामपंचायतीच्या परमिशन नाही आहेत, कुठल्याही प्रशासकीय परमिशन नाही आहेत। अशा असताना ह्या कंपन्या चालू होतातच याच्यासाठी कुणाचा वरदहस्त आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे। आम्ही 7 दिवसाची त्यांना मुदत दिलेली आहे की 7 दिवसामध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टींची शहानिशा करून कायदेशीर पूर्तता ज्या गोष्टींची झाली नसेल त्या कंपन्यांना नोटिसा काढून याची सगळी खबरदारी घ्यावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना 7 दिवसानंतर आम्ही स्वतः या सगळ्या विषयामध्ये उतरणार। प्रत्येक गावागावामध्ये आमचे जे महाराष्ट्र सैनिक असतील त्यांनाही मी या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा नागरिकांना सगळ्यांना एक आवाहन करतो की आपण आपली सुरक्षा स्वतः कुठेतरी बघितली पाहिजे। यासाठी आपण अशा जर अनधिकृत कंपन्या असतील तर त्याची माहिती आमच्याकडे द्या, आम्ही या कंपन्या कशा बंद होतील यासाठी बघू। कारण कसं आहे, जो मरण पावतो तो आपल्यातला एक जनसामान्य व्यक्ती असतो। प्रशासकीय किंवा जे मोठे लोक आहेत त्यांना काहीच पडलेलं नाही, कंपनीच्या मालकाला याचं काही घेणं देणं नसते। एक बिचारा कामगार, एक घर उद्ध्वस्त होतं आणि याचा आपण कुठेतरी विचार केला पाहिजे। आणि यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाडा तालुका खूप ॲग्रेसिव्ह आहे। या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही एक टार्गेट ठेवलेलं आहे की आम्हाला अनधिकृत ज्या गोष्टी घडतात, कारण आता आपण जर वाडा तालुक्याचा विचार केला तर गेल्या काही महिन्यांमध्ये जवळजवळ दर 4 ते 8 दिवसांनी एका कंपनीमध्ये स्फोट होतो, 2-4 लोक मरतात। ह्या अशा किती घटना घडल्या। सहकार्य करा। बाकी पुढच्या ज्या प्रोसिजर असतील किंवा पुढच्या ज्या काही कार्यक्रम करायचे असतील त्या आम्ही करू, कारण कार्यक्रम करण्यात आम्ही माहीर आहोत हे सगळ्यांनाच माहिती आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।